आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया में सबसे बड़ी खबर 12 सितंबर 2025 शुक्रवार गोंदिया में नवनिर्मित जिला नियोजन भवन में आज जिला नियोजन समिति की बैठक संपन्न हुई। इस बैठक की अध्यक्षता राज्य के सहकार मंत्री एवं पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने की। उन्होंने निर्देश दिए कि जिला विकास का निधि समय पर खर्च कर गुणवत्तापूर्ण कार्य किए जाए ताकि जनता को वास्तविक लाभ मिले। वर्ष 2025-26 के लिए 407 करोड़ रुपए का प्रस्ताव रखा गया है, जिसमें वार्षिक सामान्य योजना के लिए 298 करोड़, आदिवासी उपाय योजना हेतु 50.13 करोड़, अनुसूचित जाति उपाय योजना के लिए 46 करोड़ तथा अन्य योजनाओं के लिए निधि निर्धारित की गई है। पालक मंत्री ने सभी विभागों से कहा कि कार्यों में 100% निधि खर्च सुनिश्चित करें। जल जीवन मिशन से हर घर तक पानी पहुँचे और नागरिक को समय पर न्याय व सुविधाएं मिले। बैठक में सांसद, विधायक, जिला परिषद पदाधिकारी और वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। जिल्हा नियोजन समितीची बैठक होती। 300 कोटीचा आपला आराखडा आहे। यावर्षी महाराष्ट्र शासनाने एक नियमावली तयार करून दिली आहे की आमदाराला 25% निधी, खासदार आणि पालकमंत्र्याला 30% सम प्रमाणामध्ये निधी देण्याचा मान्य केलेला आहे। त्या धोरणाप्रमाणे आपण आताच्या आमदाराशी चर्चा करून आपण निधी दिलेला आहे। बैठकीमध्ये अनेक सूचना केल्यात। वॉटर सप्लायचे कामं अनेक झालेले आहेत, अर्धवट कामं झालेले आहेत। पैसा एवढा मोठा खर्चून बऱ्याचशा गावाला पाण्याची सोय होत नाही। त्याही संदर्भात दोन्ही डिपार्टमेंटला, जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण दोन्ही डिपार्टमेंटला सांगितलेले आहे की जे काही कामं झालेले आहेत, अर्धवट आहेत, ते चांगल्या प्रकारचे करून घ्या। लोकांना पाणी भेटलं पाहिजे। आणि जे रस्ते खोदलेले आहेत, चांगले रस्ते खराब झाल्यामुळं त्याच्यामध्येच प्रोव्हिजन असते की खोदल्यानंतर ते रस्ता सिमेंट कॉन्क्रीट पूर्वी जसा होता तसा करून द्यायचा। तशा प्रकारचे ते आदेश दिलेले आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राची खूप मागणी होती, काही मंजूर झालेत, त्यांनाही कसा निधी द्यायचा आहे त्याही संदर्भामध्ये आपण निधी देण्याचं मान्य केलेलं आहे। आणि टप्प्याटप्प्यानं प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील त्यालाही आपण या ठिकाणी निधी दिला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संदर्भातली खूप दयनीय अवस्था आहे, अंगणवाडीची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा 17 सप्टेंबर ते 31 पर्यंतचा हा जो आहे तो 15वाडा पण मान्य केलेला आहे। या 15वाड्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे 3 आपण निर्णय घेतलेले आहेत। एक तर आपल्याला गावामध्ये जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आपल्याला हटवून त्या लोकांना जेवढी जागा द्यायची आहे, ही जे वाद लागले ते मिटवण्याचं आपल्याला काम करायचं। दुसरं म्हणजे पांधन रस्ते जे आहेत ते पांधन रस्ते आपण मॅक्झिमम करणार आहोत आणि त्याला देखील आपण नंबर देणार आहोत। अशा प्रकारच्या चांगल्या काही गोष्टी आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याला आपण गती देणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निसर्गाच्या अवकृपेमुळं आपल्याला पाण्याचा खूप त्रास व्हायला आहे की पाऊस पडला तर अधिक पडतोय, नुकसान जास्त व्हायला आहे। ह्याचं कारण एक आहे की पर्यावरण संतुलित झालेलं आहे। त्याच्यासाठी सरकार अनेक वेळेस अशा घोषणा केल्यात। यावेळी देखील सरकारने एक उद्दिष्ट ठेवलं आहे की प्रत्येक ठिकाणी जी शासकीय जागा आहेत त्या ठिकाणी वृक्ष लागवड करावी, जनतेला त्याच्यामध्ये सहभागी नोंदवून घ्यावे, शेतकऱ्यांनी फळझाडाची लागवड करावी। अशा प्रकारचा या 15वाड्यामध्ये आपल्या सरकारचा निर्णय झालेला आहे। तुमच्या धानाच्या संदर्भात देखील पैसे वेळेवर घेतात। इथले काही अधिकारी वेळेवर देत नाहीत, महिना 2-2 महिने पैसे वाटप होत नाहीत। त्याची कारणं काय आणि याच्या पुढे अशा प्रकारचा होणार नाही याची खबरदारी घ्यायची, त्यांना तशा सूचना दिल्या। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।